सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचं आणि सोशल मीडिया चॅनलचं सर्व मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि रोटरीचा प्रेसिडेंट म्हणून 2026 आणि 27 माझे सहकारी सचिव माझे स्नेही मित्र पवनजी पोद्दार सर आम्ही दोघं मिळून 2026 आणि 27 मध्ये अनेक असे आपण शिबिर म्हणजे मेडिकल कॅम्प असतील, लॉचं एज्युकेशन असेल, शालेय शैक्षणिक म्हणजे वाटप असेल साहित्याचं आणि कॅन्सरचं निदान असेल म्हणजे आपण स्क्रीनिंग करणार आहोत. असे विविध आपण उपक्रम आणि आमच्या रोटरीचा एक कॅलेंडर ठरलेलं असतं की दर महिन्याला हे कार्यक्रम घ्यायचे. ते सर्व आपण कार्यक्रम या ठिकाणी आपण प्रत्येक करणार आहोत आणि मुखेड रोटरीचं नाव नांदेडमध्ये डिस्ट्रिक्टमध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये ओळखलं पाहिजे याच्याकडे आमची वाटचाल असणार आहे. माझी पवन शेटची आणि आमच्या सगळ्या बीओडी टीमची. काय आव्हान नाही, मला वाटतं की असं स्पेशल काही आव्हान नाहीये. आमचे जे 5 प्रेसिडेंट लोकांनी आहेत त्यांनी खूप चांगलं म्हणजे पाया भक्कम केलेला आहे आणि आता आम्हाला त्याच्यावर म्हणजे आमच्या सगळ्या टीमला एकत्र घेऊन सगळ्यांना म्हणजे आम्हाला काम करायचं आहे. मला वाटतं की म्हणजे त्याच्यात काही मोठं म्हणजे आवड काम नाहीये. ऑलरेडी पवन शेट असतील किंवा मी सामाजिक कार्य आम्ही ऑलरेडी केलेलं आहोत किंवा मेडिकल मेगा कॅम्प असतील किंवा पूरग्रस्तांना म्हणजे मेडिकल सेवा देणं असेल किंवा आपण जे आरोग्य शिबिर घेतलं होतं म्हणजे तालुक्यातलं 1 नंबर शिबिर होतं 50 डॉक्टरांना आणून आपण महाआरोग्य शिबिर जसं घेतलं हे रोटरी मार्फत आता आपण ते सर्व काम इथे करणार आहोत आणि मला वाटतं की तिथे काही चॅलेंजेस नाहीत कारण आमचं निश्चय हा पक्का आहे आणि आम्ही डेफिनेटली 100% ते गोल अचीव करू. कोणत्या नागरिकांना किंवा कोणत्या घटकांना फायदा होणार आहे? खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. रोटरी मधून सर्वसामान्य जनतेला, गोरगरीब रुग्णांना आणि जे आपण मागच्या वेळी आपण जे पायाचं वाटप केलं 65 लोकांना ज्यांच्या दिलेली म्हणजे गुडघ्याच्या खाली यांना पाय नव्हतं त्यांना पाय वाटप केले. असे अनेक आपण उपक्रम ह्याच्यातनं बेसिकली गरीब आणि होतकरू रुग्णांना आणि सर्व समाजातील घटकांना ह्याचा रोटरीचा फायदा होणार आहे. रोटरीच्या माध्यमातून जे नागरिक आहेत दिव्यांग वगैरे तर त्यांना काय आव्हान रोटरीसोबत जोडण्यासाठी सर्व दिव्यांगांना मी हेच सांगू इच्छितो की जसं आज आपण सदाम पटेल दिव्यांग यांचा सत्कार आपण केला. ते उच्च शिक्षित आहे, स्वतः म्हणजे आत्मनिर्भर आहे, स्वतः जॉब करून तो कमवतो आणि फॅमिली सांभाळतो. त्याचा आज आपण ह्या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीने आपल्या प्रांतपाला यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सर्व दिव्यांगांना आपण घेऊन आणि भविष्यामध्ये पण आपण जसं आता दिव्यांगासाठी आपण कॅम्प केला आणि ब्लाइंडनेस कॅम्प आपण भविष्यामध्ये घेणार आहोत आणि आय डोनेशनचा अवेअरनेस आपण वाढवणार आहोत आणि या सर्व दिव्यांगांना मी एवढं सांगू इच्छितो की तुम्हाला आता काळजी करायची गरज नाही. आमच्या रोटरी मार्फत आणि आधार सेंटर मार्फत म्हणजे संयुक्त विद्यमाने काही आम्ही कार्यक्रम घेणार आहोत. तुम्हाला कसलीही कमी पडू देणार नाही आणि सर्व दिव्यांगांना जे पण त्यांना गरजू म्हणजे आपल्याला आता जसं आपण पाया वाटप असेल किंवा त्यांना लागणाऱ्या सायकली असतील त्या पण आपण ह्या ठिकाणी मोफतमध्ये त्यांना प्रोव्हाइड करू. सामाजिक कार्य भरपूर केलेले आहेत. अनेक सामाजिक कार्य वेगळे आणि रोटरीच्या माध्यमातून करणारे सामाजिक जे कार्य करणार आहोत दोन्हीमध्ये नाविन्यपूर्ण गोष्ट काय आहे काय सांगाल? रोटरी म्हणजे काय फ्रेंडशिप आणि ह्याच्यामध्ये काही बेनिफिट कोणाचं नाहीये आणि रोटरी इंटरनॅशनल संस्था ही एक मोठी संस्था आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वरून फंड्स पण घेऊन येतात आणि आपले पण फंड्स लागतात. आपल्यालाही म्हणजे समाज जे आमचे मेंबर्स आहेत ते सगळे प्रीमियम मेंबर्स आहेत आणि जे की समाजासाठी काहीतरी देणं लागतं. ही बॅक टू सोसायटी ही पॉलिसी आपण नेहमी फॉलो करतो आणि सर्वांची जी तळमळ आहे एखादी कार्यक्रम आता मी किंवा पवन शेट घ्यायचं म्हणलं तर आपले एकटेच इफोर्ट असतात. पण रोटरीमध्ये कसं आहे हे टीम वर्क आहे. आपण सर्व मिळून हे काम करतो त्याच्यामुळे 100% ते काम आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचतं. 100% आता आमची प्रेझेंट रोटरीची संख्या 35-36 आहे आणि आपण पुढच्या वर्षी मिनिमम याची 60 ते 70 सदस्य आपले नावनोंदणी करतील अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि बरेच जण रोटरीवरती इंटरेस्ट झालेले आहेत आणि आता आमच्या नेतृत्वावर आम्ही दोघे मिळून काम करणार आहोत. आमच्या बीओडी साहेब ते नक्कीच मेंबरशिप ड्राईव्ह होणार आहे आणि जे मेंबरशिप रिटर्न पण आम्ही करू आणि फ्युचरमध्ये रोटरी क्लब ऑफ मुखेड सिटी हे महाराष्ट्रामध्ये गाजल्याशिवाय राहणार नाही. रोटरीच्या माध्यमातून शासकीय योजना रुग्णांना प्रयत्न 100% खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. आपण आता जशी भरपूर शासकीय योजना आहेत जे की गरिबांमध्ये पोहोचत नाहीये, बऱ्याच जणांना अवेअरनेस नाहीये. आता आपण एक शासकीय म्हणजे योजने थ्रू आपण जे 50,000 सोनोग्राफ्या मोफत करून दिल्या म्हणजे जवळपास 6 कोटी रुपयाचं काम आपण मोफत करून दिलंय जे की गोरगरिबांना म्हणजे 1200 रुपये सोनोग्राफी करणं खूप आवड जात. तर तसे जे आणखी भरपूर स्कीम आहेत म्हणजे आपलं एक असं ध्येय आहे की जे कॅन्सर डिटेक्शन आपण व्हॅन म्हणजे वेगळ्या जिल्ह्यातून आपण घेऊन येतो तसं डिटेक्शन व्हॅन ह्या ठिकाणी आपलं स्वतःचं असेल, अँब्युलन्स स्वतःचं असेल आणि
जे आपण शिबिर घेतोय म्हणजे त्याच्यासाठी आपण जे वरून फंड घेऊ आणि ते सगळे शिबिर पण आपण आणि अत्यावत म्हणजे चॅरिटेबल हॉस्पिटलकडे आपली वाटचाल असणार आहे. थँक्यू.